जय जय रघुवीर समर्थ. श्रीमत दासबोध. दशक 12वा. विवेक वैराग्य नाम. समास 9वा. यत्न सिक्वन नाम. श्रीराम समर्थ. दुर्बळ नाचारी ओढग्रस्त, आळसी खदाड रीनग्रस्त, मूर्खपणे अवघे व्यस्त काहीच नाही. जय जय रघुवीर समर्थ. बोलले 12व्या दशकातील 9वा समास यत्न सिक्वन नाम. बोलले अशी काय शिकवण समर्थांनी या सगळ्या समासाच्या रूपानं आम्हाला सगळ्यांना दिलेली आहे की बोलले ही शिकवण घेतल्याच्या नंतर बोलले येत नाही, होत नाही, जात नाही असं काहीच भूमिका राहणार नाही. बोलले अखंड यज्ञ, अखंड उल्हास, अखंड आशा, अखंड सामर्थ्य आपल्या सगळ्यांच्या हृदयामध्ये समर्थ भरून देणार आहेत. बोलले आयुष्यामध्ये बऱ्याचदा आम्हाला अनेक अडचणी येत असतात, अनेक दुःखे असतात, अनेक संकटे असतात, अनेक प्रसंग असतात. पण बोलले ह्या सगळ्यांच्यावर उपाय समर्थांनी ह्या सगळ्या समासाच्या रूपानं सांगितलेला आहे. काय उपाय सांगितलेला आहे? बोलले हे सगळ्या समासाच्या श्रवणामध्ये तर आम्हाला कळणारच आहे. पण बोलले एक महत्त्वाची भूमिका समर्थ या समासाच्या शेवटी काय सांगतात की बोलले घालून अकलेचा पवाड. बोलले अकलेचा पवाड घालावयाचा आहे आणि व्हावे ब्रह्मांडाहून जाड, तेथे कैचे आणिले द्वाड करंटपणा. बोलले एकच एक भूमिका आहे, अकलेचा पवाड घालायचा आहे. आता अकलेचा पवाड कसा घालायचा, अकलेचा पाडाव आपल्याला टाकायचा आहे. आता पूर्वीच्या काळी राजे महाराजे कुठेतरी किल्ल्यावर सगळे अडकलेले असताना खाली शत्रू सैन्य पाडाव टाकायचं आणि घेराबंदी करायचे, तटबंदी करायचे, नाकाबंदी करायचे. असेच एकदा आपले शिवाजीराजे देखील गडावर सगळे अडकलेले होते. खाली सिद्धीचा सगळा पाडाव पडला. बोलले सैन्य गडावर फार थोडं होतं आणि थोडे दिवस पुरेल एवढीच अन्नधान्याची व्यवस्था होती आणि खाली मात्र भरमसाठ असं सगळं सैन्य त्या सिद्धी जोहरचं. तो फाजल खान, अफजल खानाचा मुलगा, त्याच्या अफजल खानाच्या वधाचा सगळा बदला घेण्यासाठी म्हणून आलेला. आणि काय बोलले आता राजे सापडणार, आता राजांचं काही खरं नाही अशी स्थिती झालेली. पण राजांनी काय घातला, घालून अकलेचा पवाड. बोलले त्या पाडावापेक्षा, त्या पवाडापेक्षा अकलेचा पवाड महत्त्वाचा आहे. बोलले एक एक विचार शोधून पाही तेव्हा कळे. बोलले आयुष्यात किती सिद्धी जोहर भेटू द्या, किती फाजल खान भेटू द्या, कितीही बोलले वेढा पडू द्या, पडाव सगळा पडू द्या, कितीही अडचण असू द्या, कितीही टंचाई असू द्या आणि किती घोर तटबंदी, नाकाबंदी सगळी या कलीने, या सगळ्या काळाने तुमची आमची करू द्या, पण समर्थांनी आम्हाला काय दिलेलं आहे तर घालून अकलेचा पवाड. पवाड दिलेला आहे, अक्कलेचा पवाड दिलेला आहे. अक्कल कुठून येणार आहे? अक्कल ही श्रवणातून येत असते, उपासनेतून येत असते, नामस्मरणातून ही सगळी बुद्धी उभी राहत असते. आता एक बघा ना, समजा आमची एखादी काही अडचण असेल, एखादी काही चिंता असेल, दुःख असेल, संकट असेल, आम्ही ह्याला त्याला विचारत बसतो. पण आम्ही पाहावे आपणासी आपण या नावं आत्मज्ञान ही भूमिका मात्र विसरून जातो. आता मला काय पाहिजे, मला काय स्थिती आहे, मी कुठल्या परिस्थितीमध्ये आहे, किंवा ह्या मार्गाचा अवलंब केला तर काय होईल, त्या मार्गाचा अवलंब हे मलाच माहिती असतं.
एखाद दुसऱ्या जवळच्या व्यक्तीबद्दल बरोबर चर्चा केली तर ठीक आहे, पण ह्याचं उत्तर म्हणजे आपणालाच शोधावं लागतं. बहुतांशी जण काय असतात, म्हणजे रडत रडत सगळे ऐकतात आणि हसून हसून बाहेर सांगतात. आणखीन मनोबल खच्चीकरण करण्याचा प्रयत्न करतात. पण आमचं सगळं बल देणारा, सामर्थ्य पुरवणारा कुठे आहे, तर तो आतमध्ये आहे. आणि तो 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 त्याला साद घातली किंवा त्याला भेटलं की बरोबर सगळा मार्ग काढून देत असतो. त्याला भेटायचं कसं? काही नाही, पल्ले कुठेतरी असं शांत बसावं, डोळे मिटून बसावं. फार फार तर बोलले शांत बसलं तरी चालतं. शांत बसवलं जात नसेल, मन वढाय वढाय, आमचे जो श्वास सुरू आहे तो जसा जसा आतमध्ये जातो तसं तसं आमचं ध्यान त्याच्यासोबत आतमध्ये जाऊ द्यायचं. जसा जसा बाहेर येतो तसं तसं त्याच्यासोबत बाहेर यायचं. करता 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 चित्तवृत्ती शुद्ध होते. डहुळलेली चित्तवृत्ती, वेगवेगळ्या सगळ्या चिंतांनी ग्रासलेली चित्तवृत्ती, वेगवेगळ्या सगळ्या लोभाने पछाडलेली, वेगवेगळ्या सगळ्या अहंकाराने ग्रासलेली सगळी चित्तवृत्ती काय होते? उदासीनता तत्वता सार आहे, विचारे मना तुची शोधून पाहे. वृत्ती उदासीन झाली की मग बोलले शुद्ध अंतःकरण झालं की मग दया, क्षमा, शांती तेथे देवाची वस्ती. आपल्या आतमध्ये असलेल्या त्या जीवाची आणि त्याच्याच सगळ्या जवळ असणाऱ्या त्या परमात्म्याची मग भेट होते. आणि मग तो परमात्मा काय करतो, तो त्या जीवाला हळूच कानमंत्र देतो. हळूच अशी काही युक्ती देतो की अचानक आमचे सगळे डोळे उघडतात आणि मार्ग सुचतो, भाग सुटतो. तुझे आहे तुझ पाशी, परी तू जागा भुललासी. हे कुठे आहे? बोले आपल्या पाशीच आहे. आपल्याला काय पाहिजे? आपल्याला फक्त डोळे मिटून त्याचं ध्यान करता आलं पाहिजे. हेही जमत नसेल तर मालकाने नामस्मरण दिलेलं आहे, मंत्र दिलेला आहे. ओम श्री गुरु दत्तात्रय श्रीपाद श्री वल्लभाय नमः. मंत्र पण जमत नसेल, बोलले बाबा बसून जमत नसेल, चालून कर. चालून जमत नसेल, बागेत फिरता फिरता, मॉर्निंग वॉक करता करता, इव्हनिंग वॉक करता करता, जेवणानंतरची शतपावली करता करता, अंथरुण्यावर बसून बसून जसं होईल तसं. कुठेतरी बोलले स्वतःची भेट, कुठेतरी त्या परमात्म्याची भेट एकच आहे. आत्मा आणि परमात्मा हे दोन पक्षी आहेत आणि ते या झाडावर बसलेले आहे, शरीररूपी झाडावर बसलेले आहे. आत्मा या सगळ्या झाडावर असणाऱ्या, या झाडाशी संबंधित असणाऱ्या इंद्रियरूपी सगळ्या फळांचा सगळा भोग घेतो, इंद्रियांच्या रूपानं विषयांचा सगळा भोग घेत असतो. पण तो परमात्मा पक्षी मात्र तटस्थपणे सगळा बघत असतो. मग हा पक्षी जोपर्यंत त्याच्या त्याच्या धुंदीत आहे, जोपर्यंत त्या सगळ्या विषयांचा, फळांचा सगळा भोग घेण्यामध्ये व्यस्त आहे, तोपर्यंत तो परमात्मा काहीही हस्तक्षेप करत नाही. हे विशेष आहे. आणि मग पण एखाद दुसरा असतो, हजारोंमध्ये लाखोंमध्ये, की तो इतरांच्या सगळ्यांच्या आधी किंवा ह्या सगळ्या विषय उपभोगाच्या सगळ्या सोबतीला म्हणा किंवा रोज न चुकता त्या परमात्म्याला साद घालत असतो, नामस्मरणाच्या रूपानं, उपासनेच्या रूपानं, भक्तीच्या रूपानं. आणि मग तो परमात्मा तिथेच असतो, तिथेच आहे. तुझे आहे तुझ्यापाशी देव जवळी जवळी आणि अंतरी. असं काही बरोबर तो भाग सोडून देतो ना. बोलले काही करायचं नाही, बोलले त्याला सांगायचं, आपली हकीकत सांगायची, आपला प्रसंग सांगायचा आणि सांगायचं भगवंता मला असा असा भाग, माझा कार्यभाग सगळा अडकलेला आहे, हा सगळा भाग सोडवण्यासाठी म्हणून तू मला बळ दे, किंवा माझा असा असा भाग सुटावा.
रोज सांगावं. 2 वेळा सांगता आलं, 2 वेळेस आम्ही नामस्मरण केलं, 2 वेळेस भक्ती केली, 2 वेळेस सांगावं, 3 वेळेस सांगावं. पण हे जेव्हा जेव्हा उपासना करू, जेव्हा जेव्हा कुठेतरी प्राणायाम करू, कुठेतरी ध्यान धरू, कुठेतरी चित्तवृत्ती शांत होईल, तेव्हाच या सगळ्या दोघा पक्षांची एकमेकाशी भेट होत असते. बरोबर 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 सगळं काही उत्तरं आम्हाला आमच्याजवळच सापडून जात असतात. म्हणजे हे असंच आहे. किती का घोर तटबंदी असू द्या, किती का घोर वेढा बसलेला असू द्या, त्या शिवाजी महाराजांनी काय करायला पाहिजे, त्या राजांनी काय करायला पाहिजे, म्हणजे युक्ती वापरली पाहिजे. युक्तीसाठी भक्ती पाहिजे, भक्तीसाठी बोलले सद्गुरू पाहिजे. जावे सद्गुरूशी शरण. असं मला सद्गुरू मिळालेला आहे, तुमचं महदभाग्य आहे. राजांनी बरोबर 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 राजांनाही मालकानं युक्ती दिली. समर्थ राजांना पण मिळालेलेच होते. बरोबर युक्ती दिली आणि कुठेतरी एक पालखी पाठवण्यात आली एका मार्गानं, मुख्य रस्त्यानं. एक पालखी कुठेतरी खुशकीच्या मार्गानं पाठवण्यात आली, त्यामध्ये राजे बसले. एक पालखी रिकामी निघाली आणि इकडे एक शिवाजी राजांचं प्रतिरूप त्या ठिकाणी बसवण्यात आलं. म्हणजे शिवरायांच्या युक्तिबुद्धीची बोलले काय काय त्या ठिकाणी तुलना करावी. त्यांच्या युक्तीचा, त्यांच्या बुद्धीचा पार काही त्या गनिमाला लागू शकलेला नाही. कारण मुख्य यत्न, मुख्य सद्गुरू, मुख्य भक्ती अंतरी हृदयापाशी धरलेली होती. तीच भूमिका. बोलले काही असू द्या, काही नाही. त्या एवढ्या सगळ्या सिद्धी जोहर, सगळ्या त्या फाजल खान, तो वेढा, याच्यापेक्षा काय गंभीर संकट आमच्या आयुष्यामध्ये असेल का? अजिबात नाही. तिकडे तर फार जीवाचा सगळा प्रसंग, एवढा जीवाचा प्रसंग आम्हाला सगळ्या आयुष्यात कधीच कुठेच येत नाही. म्हणजे थोडासा अक्कलेचा पवाड घातला पाहिजे, विवेकानं घेतलं पाहिजे, समग्र विचार केला पाहिजे. आम्ही काय करतो, पार्टमध्ये विचार करतो. एखाद्या गोष्टीचा, एखाद्या घटनेचा, एखाद्या व्यक्तीचा आम्ही होलमध्ये विचार केला पाहिजे. आता हत्तीचा पार्टमध्ये जर आंधळ्यांनी हात लावला, शेपटीला हात लावला तर दोरीसारखा, पायाला हात लावला तर खांबासारखा. पण होलमध्ये जर एखाद्या सुज्ञ व्यक्तीनं, डोळस व्यक्तीनं त्या हत्तीकडे जर बघितलं तर त्याच्या लक्षात येतं की हत्ती काय आहे. हत्ती काहीच नाही आहे. हत्ती फक्त ढगांचा आहे, हत्ती फक्त पोकळ आहे, हत्ती फक्त भासमान आहे. संसार, मृत्यू, सगळ्या गोष्टी क्षणिक आहे. मृत्यू म्हणजे तरी काय? मृत्यू म्हणजे फक्त कुठेतरी हा सगळा आत्मा जो आहे ना, तो एक आपलं जसं आम्ही कपडे बदलवतो ना, कपडे लग्नाला 2-2, 3-3 ड्रेस आम्ही बदलवतो. एक ड्रेस काढला की दुसरा ड्रेस काढला की तिसरा ड्रेस. तसा आत्मा काय करतो? शरीररूपी कपडे बदलवत असतो. याच्या पलीकडे काहीच नाही. हा संसार काय आहे? हा संसार म्हणजे कार्याकारण आहे. कार्याकारण सर्व काही. गेल्या समासात समर्थांनी सांगितलं, म्हणजे हे जे बाबा हे जे आहे सगळं हे काही असं फारसं काही मनाला लावून घ्यायचं नाही. सगळं काही कार्याकारण आहे. जगदीशा परता लाभ नाही. पण मुख्य सूत्र काय आहे की बाबा जगदीशाची भक्ती, जगदीशाची उपासना, या पलीकडे बोलले फायदा कशातच नाही. आणि जगदीशाचा जर आम्ही या सगळ्या बाजारामध्ये जगदीशाचा जर नफा पाहायला गेलो ना, तरीच या कष्टाचा पर्याय होतो. सगळे कष्ट, एवढा सगळा संसाराचा झमेला, संसाराच्या सगळ्या उपाध्या, हे सगळं बोलले कितीही केलं, पण सुख म्हणजे काय असतं, विश्रांती म्हणजे काय असते, शांती म्हणजे काय असते, बोलले हे त्या जगदीशा परता लाभ नाही. त्याच्या कृपेशिवाय नाही. त्याच्या असं बोलले देवाचे नि प्रसन्नपणे
जे जे घडे बोलणे या नाव प्रसाद, तोच प्रसाद आहे, त्याचाच आनंद आहे. बाकी व्यर्थ बोलले सगळा जोजार काळ म्हणून वासी, सगळा व्यर्थचा जोजार आहे. एकच आहे आयुष्यामध्ये, कितीही मोठा प्रसंग येऊ द्या, कितीही मोठी अडचण येऊ द्या, त्यांना सगळं असं छाती काढून मांडीवर हात मारून सांगता आलं पाहिजे, आम्ही काय कोणाचे खातो, श्रीराम आम्हासी देतो. आणि त्यासोबतच बोलले एक यत्न, कसला यत्न, मे देवाचा आणि देव माझा, देवाचा होण्याचा यत्न, रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग. म्हणजे रात्रंदिवस जेवढं जमेल तेवढं, जेवढं शक्य होईल तेवढं, मी देवाचा देव माझा. बोलले जेव्हा 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 जशी जशी संधी मिळाली बोलले तसं बोलले. पूर्वी काय ते राक्षस होते, ते युद्धामध्ये असे त्यांना ते थेंब जरी पडले खाली रक्ताचे, लगेच त्या रक्तापासून दुसरा सगळा तो राक्षस तयार होऊन जात होता. बोलले हे असे असे भयंकर भयंकर सगळे प्रसंग सगळे आले, पण त्याच्यातून मार्ग निघाला. त्या सगळ्यांवर शेवटी सत्वगुणानं, शेवटी सत्यानं विजय मिळवलेला आहे. कधीच असं झालेलं नाही की असत्य जिंकलेलं आहे. एक महत्त्वाची भूमिका आणखी काय आहे की बोलले सत्याचा यत्न असायला पाहिजे. सत्य, त्रिवार सत्य, सत्याचेही सत्य, एकच सत्य. कुठलं सत्य, जगदिशा परता लाभ नाही. देवाला शरण जायचं, अत्यंत प्रामाणिकपणे आम्ही आमचं कर्तव्य कर्म करत राहायचं, देवाला सांगत राहायचं. एक कुठेतरी अंतःकरण शांत करायला शिकलो पाहिजे. 2 वेळेस तरी अंतःकरण थोडं नामस्मरणाच्या रूपानं, ध्यानाच्या रूपानं, भजनाच्या रूपानं शांत जेव्हा जेव्हा आम्ही करू, आणि तेव्हाच बोलले आमच्या हृदयामध्ये असीम शांतता आणि आमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं सगळी त्यावेळेस मिळणार आहे. हाच यत्न आहे, बाकी कुठलाच यत्न नाही. बाकीचे सगळे संसाराचे सगळे बोलले त्या ठिकाणी काय म्हटलं जाईल त्याला टाईमपास म्हटलं जाईल. काय म्हटलं जाईल त्याला, बोलले मनाजे घडी राघवे विन गेली, जनी आपुली ते तुवा हानी केली. हे त्याला विशेषण समर्थांनी दिलेलं आहे. म्हणून बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, दुर्बळ नाचारी ओढग्रस्त, आळसी खादाड ऋणग्रस्त, मूर्खपणे अवघे व्यस्त, काहीच नाही. खाया नाही, जेवाया नाही, लेया नाही, नेसाया नाही, अंथराया नाही, पांघराया नाही, कोंपट नाही अभागी. आता ही सगळी अवस्था होण्यामागची भूमिका काय आहे? दुर्बळ, नाचारी, ओळग्रस्त, बोलले ह्या सगळ्यांच्या मागे बोलले अभाव आहे. कशाचा अभाव आहे? जो अभाव आहे ना बाबा, तो अभाव समर्थांनी पुढे समासामध्ये दाखवलेला आहे. कशाच्या सगळ्या अभावी ही सगळी अवस्था निर्माण झालेली आहे. सोयरे नाही, धायरे नाही, इष्ट नाही, मित्र नाही, पाहता कोठे ओळखी नाही, आश्रयवीन परदेशी, तेने कैसे करावे, काय जीवेसी धरावे, वाचावे की मरावे कोण्या प्रकारे, ऐसे कोणी एके पुसिले, कोणी एके उत्तर दिले, श्रोती सावध ऐकिले पाहिजे आता. आता बोलले हे सगळी भूमिका ही कशामुळे प्राप्त झाली, आणि जर झालेली असेल तर बोलले काय करायचं, हा प्रश्न श्रोत्यानं वक्त्याला विचारला. आळसी भूमिका, दुर्बळ भूमिका, खायला नाही, प्यायला नाही, ओळखी नाही, इष्ट नाही, मित्र नाही, सगळी अभावाची भूमिका. ही सगळी अवस्था का प्राप्त झाली? लहान थोर काम नाही, केल्या वेगळे होत नाही, करंट्या सावध पाही सदैव होसी. बोलले काही केलंच नाही, काही केलंच नाही, कामधंदा केलाच नाही, यत्न केलाच नाही, प्रयत्न केलाच नाही, व्यवसाय केलाच नाही, नोकरी केलीच नाही, तर मग बोलले ही अशीच अवस्था प्राप्त होणार आहे. काहीतरी प्रयत्न केला, समासाचं नावच समर्थांनी यत्न शिकवून दिली आहे. बाबा काहीतरी प्रयत्न केला, एकदा अपयश येईल, दोनदा अपयश येईल, तीनदा अपयश येईल, पण पुढे मात्र बोलले
तुझ्यासाठी बोलले त्या ठिकाणी समर्थांनी अत्यंत सुखाची भूमिका ठेवलेलीच असते. बोले जे जे लोक प्रयत्न करतात त्या सगळ्यांना मिळतच असतं. आणि प्रयत्न करणाऱ्यांनी जे सोडून दिलेलं असतं ते न प्रयत्न करणाऱ्यांना मिळत असतं. मग आता हे वरच्या सगळ्या भूमिकेमध्ये हे नाही ते नाही, बोलले आळशी आहे, मूर्ख आहे, अंतराय नाही, पांघराय नाही, सोयरे नाही, धायरे नाही. याचा अर्थ काय की प्रयत्न करणारे खाली काहीच ठेवत नाही. सगळं जे काय मिळतं ना बाबा ते सगळं प्रयत्न करणाऱ्यांना मिळतं. आणि बाकीच्यांना काय मिळतं? बाकीच्यांना त्या ठिकाणी काहीच मिळत नाही आणि म्हणून त्यांच्याकडे अशी अवस्था प्राप्त होत असते. मग ही अवस्था प्राप्त होण्याचं खरं कारण काय आहे? अंतरी नाही सावधानता, यत्न ठाकेना पुरता, सुखसंतोषाची वार्ता तेथे ऐकायची. 2 गोष्टी आहेत. यत्न केला पाहिजे, प्रयत्न केले पाहिजे, कष्ट केले पाहिजे, पण त्याच्या आधी काय झालं पाहिजे? त्याच्या आधी अंतरी सावधानता आली पाहिजे. म्हणजे बाहेर सगळं आहे, सगळे प्रयत्न चालू आहे, सगळं सुरू आहे, पण अंतरी सावधानता नाही आहे. अंतरी कोणीतरी नाही, कितीतरी लोक कितीतरी गोष्टी येत आहेत आणि बोलले हे सगळ्या अंतःकरणाला सगळं गढूळ करून टाकत आहे. आता हे अंतःकरण नितळ कसं करायचं हे आधीच समर्थांनी आम्हाला सांगितलं. अंतःकरणाकडे काय येऊ द्यायचं हे महत्त्वाचं आहे. मग त्यासाठी कुठे बसायचं, काय बघायचं, काय बघू नये, काय करायचं, काय करू नये, कुठे जायचं, कुठे जाऊ नये, याचा विवेक असला पाहिजे. त्यासाठी अंतरी असावी सावधानता. ह्या गोष्टी सहज घडणार नाही. सहज म्हणून मी बसलेलो होतो आणि मग कोणीतरी आला आणि मग ते कोणीतरी काहीतरी सांगितलं आणि मग तसं होऊन गेलं, असंच सगळ्यांचं होतं. याला कारण काय आहे की आम्ही बोलले तटबंदी अशी लावलेली नाही. तर राजांनी आपल्या किल्ल्यांची तटबंदी सुरक्षा अत्यंत चोख ठेवलेली होती. म्हणून काही महिने काही दिवस त्या शत्रूला बाहेरच्या बाहेर रोखून धरता येत होतं. आता आमच्याकडे अंतरी नाही सावधानता, आमच्याकडे तटबंदीच नाही. उपासनारूपी तटबंदी, नामस्मरणरूपी तटबंदी, संकल्परूपी तटबंदी की नाही. बोलले आता होणार ते होई नका, जाणार ते जाई नका. सद्गुरूंनी सांगितल्याप्रमाणे माझी भक्ती, माझा विवेक, माझं आचरण हे मला असं करायचंच आहे. कारण माझ्याकडे ही ऋणग्रस्त, ओढग्रस्त, आळशी भूमिका जी आहे ना तिचा मला त्याग करायचा आहे. आणि मला काय करायचं आहे? मला ना अत्यंत 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 सावधपणे जसा सीमेवर तो सैनिक त्या सगळ्या शत्रूवर बारकाईनं नजर ठेवून असतो. जरा कुठे मुवमेंट दिसली, जरा कुठे हालचाल दिसली की लगेच अत्यंत सगळ्या सावधानतेनं त्या तिराहित सगळ्या व्यक्तीला, वस्तूला सगळं घेरलं जातं आणि येणारं सगळं संकट टाळलं जातं. गाफील जर राहिले ना मग ते बोलले त्या सगळ्या देशाच्या सीमा सुरक्षित नसतात. कोणी येतं आणि ते सगळे तर भूभागावर सगळा कब्जा मिळवून टाकतं आणि बोलले मग पुढे सगळी अधोगती ठेवलेली असते, पराधीनता सगळी ठेवलेली असते. असे इंग्रज येतात, कोणी येतं, राज्य करतं, पैसे कमवून सगळे धनसंपत्ती द्रव्य सगळं लुटून घेऊन जातात. सगळं भिकारी अवस्था करून टाकतात. आता इंग्रजांचा भाग नाही, आमच्याकडे पण इंग्रज आहे. म्हणजे लोकरूपी, कामरूपी, विषयरूपी, वासनारूपी, अज्ञानरूपी हे सगळे इंग्रज काय करतात हे पण असेच करतात. आणि हे सगळं बोलले संपूर्ण सगळं हा देश जो आहे ना, हा आपला देश, आपली अवस्था ही अशी करून टाकतात. त्यासाठी काय पाहिजे बाबा? सावधानता पाहिजे. आणि सावधानतेच्या जोडीला टिकण्यासाठी म्हणून सामर्थ्य पाहिजे. कोणाचं? भगवंताचं, ईश्वराचं, उपासनेचं, नामस्मरणाचं. म्हणून आळस सोडावा. आणि बोलले यातून शेवटी बोलले आमची अवस्था हीनदीन अशीच होणार आहे. मला काय करायला लागेल? आधी आळस सोडा. आळस संकल्प बोलल्यास आळस सोडायचा. झोप कमी, 2 घास कमी खायचे. आता जे साधूजन आहेत, ऋषीमुनी आहेत, ते काय करतात? असं भरपेट असं पार पोटावर असा हात फिरवून
बोलले ते जेवण करत नाही. बोलले ते असं कामापुरतं गरजेपुरतं खातात, सकाळी लवकर उठतात, ध्यान धारणा योग प्राणायाम करतात, भगवंताचं अर्चन पूजन वंदन दास्य सख्य आत्मनिवेदन करतात, आणि मग बोलले काहीतरी संसार धंदा करावा, मग फळाहार घ्यावा, या सगळ्या भूमिका ते करतात. बोलले ही अशीच भूमिका अत्यंत सावधानतेनं, अत्यंत जाणीवेनं, अत्यंत संकल्पानं, निश्चयात्मक भूमिकेतून म्हणून आळस सोडायचा. बोले आपलं जी भूमिका आहे ना, कसली भूमिका, म्हणजे मला हे बनायचं आहे, मला ते बनायचं आहे, मला असं करायचं आहे, मला त्यासाठी आळस सोडल्याशिवाय ते होणार नाही. कुठेतरी ठाम निश्चयाशिवाय ते होणार नाही. एखादा लोभी मनुष्य संसारामध्ये एवढ्या प्रचंड आसक्तीनं सगळ्या गोष्टी करतो, त्याला मग रात्र दिसत नाही, ऊन दिसत नाही, पाऊस दिसत नाही. कारण तेवढं त्याची तगमग, तेवढी त्याची त्याचा अट्टास असतो, तेवढाच अट्टास, तेवढीच तगमग आम्हाला आमच्या कार्यासाठी, आमच्या सगळ्या भक्तीसाठी, आमच्या भगवंतासाठी आम्हाला ठेवावी लागेल. तेव्हा बोलले कुठे हे सामर्थ्याची, हे समाधानाची, हे ऐश्वर्याची सगळी भूमिका उभी राहिल्याशिवाय राहणार नाही. आता हे सगळं कसं करायचं? यत्न साक्षेपे जोडावा, यत्न करावा लागेल, दुष्टितपणा सोडावा, विचार करत बसायचं अर्धा तास, 1 तास, करू का नको करू, करू का नको करू. बोले हे अशा काम होणार नाही. बोले ठरवलं, पटलं रे पटलं की लगेच उठून कामाला लागता आलं पाहिजे. जो लुठून कामाला लागतो बोले तोच पुढे पुढे जात राहतो, आणि एक दिवस आपल्या सगळ्या त्या एका लक्ष्यापर्यंत, आपल्या सगळ्या ध्येयापर्यंत जाऊन पोहोचत असतो. करू, बघू, राहू, आज उद्या, ह्या अशा भूमिका ज्याच्याकडे आहेत, म्हणजे त्याच्यानं ह्या सगळ्या गोष्टी कधीच शक्य होत नाही. म्हणून यत्न साक्षेपे जोडावा आणि दुष्टितपणा मोडावा. थारा दुष्टितपणा काय होईल, कसं होईल की नाही, हे सगळं गुंडाळून सगळा हा दुष्टितपणा चुलीत टाकून द्यायचा, नाहीतर गॅसवर ठेवून द्यायचा, आणि अत्यंत विश्वासानं प्रत्येक भक्ती, प्रत्येक नामस्मरणाच्या नंतर हात जोडून भगवंताला सांगायचं की भगवंता, असेल माझ्या पतीचे तपफळ, काय करतील मनमत खळा, मी देवाचा देव माझा, आम्ही काय कोणाचे खातो, तो श्रीराम आम्हासे देतो. असं अत्यंत निश्चयात्मक, अत्यंत ठाम भूमिकेनं सांगता आलं ना बाबा, की मग बोलले आयुष्यामध्ये काहीही कमी पडत नाही. म्हणून बोलले त्यासाठी लहान थोर काहीच नाही. बोलले लहान थोर, मग त्यासाठी जे मिळालं ना बाबा ते निष्ठेनं करत राहायचं, प्रामाणिकपणे करत राहायचं. संसारामध्ये आम्हाला, या आयुष्यामध्ये आम्हाला कार्याकरण सगळं मिळालेलं आहे, पण तेही आम्हाला कसं करायचं आहे, तेही अत्यंत, जसा तो ॲक्टर करतो ना. आता एखादा चित्रपट सुरू असतो, त्या चित्रपटामध्ये एखादा पुरुष व्हिलन असेल किंवा हिरो असेल, किंवा एखादा पोलीस अधिकारी असतो, कोणीतरी एखादी आई असते, एखादा वडील असतो, तो बघतच नाही की मी कोण आहे, मी घरचा कसा आहे, किंवा मी तर असा आहे की तो बोलतो मला आज ही भूमिका मिळालेली ना, ही पोलिसाची, मी पोलिसच आहे, याच्या पलीकडे काहीच नाही. असं 1 नव्हे 2 नव्हे 10 15 वेळा ते डायलॉग, सगळे संवाद वाचतात, सगळे तोंडपाठ करतात, नसात सगळं ते भिनावतात. तेव्हा कुठे लोकांना त्या पडद्यावर तो पोलीस दिसतो. काम लहान नाही, मोठं नाही, चांगलं नाही, वाईट नाही, जे काम मिळालं ना बाबा, जे कर्तव्य दिलेलं आहे ना, ते कर्तव्य हे असंच बोलले पूर्ण निष्ठेनं सगळं पार पाडावं लागतं. नुसती भक्तीच नाही, तर आयुष्यातली सगळी प्रत्येक गोष्ट ही अशीच पार पाडावी लागते. तेव्हा कुठे बोलले ही सगळी भूमिका आम्हाला सहजगत्या प्राप्त होत असते.
तेव्हा कुठे हे 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 सगळी यशप्राप्ती होत असते. लहान थोर म्हणून बघूच नाही. आणि बोलले करंट्या सावध पाही सदैव हुश. अत्यंत सावधपणाची भूमिका असेल तरच सदैवपणा सगळा उभा राहतो. नाहीतर बोलले सगळे करंट पण सगळं ठेवलेलंच आहे. प्रातःकाळी उठत जावे, प्रातस्मरामी करावे, नित्य नेमे स्मरावे पाठांतर. तर सगळ्यात पहिली भूमिका बोलले आता हे सगळं सांगितलं. बोलले हे करू नये ते करू नये, यत्न करावा, प्रयत्न करावे. मग प्रयत्न काय करावे? सगळ्यात पहिला प्रयत्न बाबा सुरुवातीचा आहे. दिवसाची सुरुवात आमची कशी होते ह्याच्यावर अख्खा दिवस सगळा आमचा कसा जाणार आहे हे सगळं ठरलेलं असतं. आता सकाळी जर प्रातःकाळी उठत जावे, प्रातःकाळी जर उठलं तर सगळं बहुतांश सगळं जग, पशु पक्षी प्राणी सगळे झोपलेले असतात. प्रातःकाळी म्हणजे काय हो, साधारण सूर्यास्ताच्या आधी उठता आलं पाहिजे. आणि बोलले यावेळेस हवेमध्ये मोठ्या प्रमाणावर प्राणवायू असतो. हवेमध्ये सगळ्या पवित्र शक्तींचा वास असतो. आम्ही काय करतो, आम्ही रात्र जागतो. त्यावेळेस सगळ्या दुष्ट शक्ती किंवा अशुभ सगळ्या गोष्टी सगळ्या वातावरणामध्ये असतात आणि त्याचा परिणाम आमच्या सगळ्या बुद्धीवर होत असतो, आमच्या मनस्थितीवर होत असतो. सकाळी जर आम्ही लवकर उठलं तर आणि हे सगळे आमचं हृदय शुद्ध प्राणवायूने जर भरून घेतलं तर बोलले काय होतं, आमच्या सगळ्या अंतःकरणामध्ये किंवा आमच्या सगळ्या मनाला असं निखालस निरवता त्या ठिकाणी प्राप्त होते, शुद्धता त्या ठिकाणी प्राप्त होते. आणि त्या ठिकाणी मग वेगवेगळे सगळे युक्ती, बुद्धी, भक्ती, शांती हे सगळे प्रसवतात. जर का मन असं स्थिर नसेल, तर शुद्ध नसेल, तर त्याच्याकडे हे सगळे नवीन सृजन होऊ शकत नाही. आता बघा ना, ते बीज असतं, ते बीजाला असं दिवसा कोंबा आलेला आम्हाला दिसत नाही, रात्रीच दिसतो. सकाळी रात्रभर ते सगळी प्रोसेस होते आणि सकाळी तो कोंब आलेला दिसतो. का असं होतं? कारण रात्रीच्या सगळ्या नीरव शांततेमध्ये हे सगळं घडत असतं. आजूबाजूला सगळी शांतता असताना हे सगळं घडत असतं. प्रातःकाळी उठलं, भगवंताचं ध्यान केलं की तुमची आमची आणि भगवंताची भेटी ही सहज त्या ठिकाणी होऊन जात असते. हे सोपं होऊन जातं, अडथळे कमी होतात, स्पीड ब्रेकर कमी होतात. गावाला जायचं आहे, गावाला जाताना मध्ये असे गावं लागतात. प्रत्येक गावात असे शाळा असतात, नाके असतात आणि प्रत्येक गावामध्ये 10-10, 15-15, 20-20 स्पीड ब्रेकर असतात. आणि ह्याच्यातच 10-15 मिनिटे सहज सगळा उशीर आम्हाला पोचण्यामध्ये होतो. जेवढा दिवसाचा काळ असेल तेवढे स्पीड ब्रेकर जास्त, जेवढं सकाळची वेळ असेल तेवढे स्पीड ब्रेकर कमी. काही का असुद्या ना, संसाराचं काही अभ्यास करायचा असेल, भक्ती करायची असेल, प्रातःकाळी उठलं कधीही बोलले निश्चितपणे चांगलं असतं. ह्यावेळेस ब्रह्ममुहूर्तावर आम्ही जे काय मागतो, ज्याचं जे काय चिंतन करतो, बोलले त्या सगळ्या गोष्टी आम्हाला सहजगत्या आयुष्यामध्ये प्राप्त होत असतात. सकाळी उठल्या प्रार्थना केली बोलले त्या गोष्टी सहज प्राप्त होत असतात. हे कसं प्राप्त होतं याचाही व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये किंवा कमेंटमध्ये आहे. तर बोलले हे काळी सगळं उठत जावे, प्रातस्मरामी करावे. त्याच्यातही बोलले खरं काय आहे, हे सगळं का होतं, सगळ्या आमचं इच्छा सगळ्या पूर्ण का होतात, आम्हाला सामर्थ्य का मिळतं, याच्या मागचं कारण आहे की आम्ही जे प्रातस्मरण सकाळी करतो ते दिवसाच्या 10 मिनिटांचं स्मरण सकाळच्या 1 मिनिटाच्या सगळ्या बरोबरीचं आहे. कारण चित्तवृत्ती शुद्ध असते, मन शांत असतं, मनातील विचार सगळे शांत असतात. झोपून आम्ही ताजेतवाने झालेलो असतो, पूर्ण सामर्थ्यानिशी आम्ही भगवंताला साद घालत असतो. आणि निश्चितपणे त्याचं आणि आमचं कनेक्शन त्या ठिकाणी अत्यंत कमी वेळामध्ये त्या ठिकाणी जोडलं जात असतं. नित्यनेमे स्मरावे पाठांतर.
बोलले हे नित्यनेम असला पाहिजे. प्रातःकाळी उठायचं आणि बोलले प्रातःस्मरण करायचं, भगवंताचं स्मरण करायचं, नित्यनेमी स्मरावे. आणि संसार धंदा काय बाबा करायचा आहे दिवसभर याचं नियोजन देखील त्यावेळेस केलं पाहिजे. दिवसभराचं नियोजन, ह्या वेळेला मी हे करणार आहे, आज दिवसभरामध्ये इथेच राहणार आहे, ह्याला भेटणार आहे आणि हे सगळं कामं मला आज उरकून घ्यायची आहे, असा संकल्प, अशी सेटिंग, असं नियोजन, असं प्लॅनिंग जर आम्ही सकाळी करून ठेवलं तर सगळी कामं पूर्ण होतील. आयुष्यात जे बनायचं आहे ते आम्ही बनल्याशिवाय राहणार नाही. कारण नियोजन आहे, प्लॅनिंग आहे. प्लॅनिंग जर प्रत्येक पॉईंट टू पॉईंट सगळे एक्झिक्यूट आम्ही करत गेलो तर बोलले प्रत्येक गोष्ट आम्ही ठरवलेली होणार आहे. आम्ही ठरवतच नाही, आम्ही प्लॅनिंगच करत नाही, मग जे काहीतरी वेगळंच येत राहतं, आम्हाला माहीतच नाही काय करायचं आहे. जे करायचं नाही तेच करत जातो, जे करायचं आहे ते सगळं राहून जात असतं. म्हणून नियोजन महत्त्वाचं आहे, प्लॅनिंग महत्त्वाची आहे. आणि ती सकाळी उठून उठल्या केली जर तर म्हणजे फारच सुंदर, फार अत्यंत सगळं दिवस, आठवडे, महिना, वर्ष आमचं अत्यंत नियोजनबद्ध सगळं होणार आहे. मागील उजळणी पुढे पाठ, मागचं पण बघायचं काय होईल. दिवसा बोलले रोज आम्ही मागे पण काय चुका केल्या, काल पण मी काय चूक केली, हे उद्याचं सगळं बघताना, आजचं सगळं बघताना मी बघितलं पाहिजे. आणि ते होणार नाही, ते कसं होणार नाही ह्याच्यावर कटाक्ष टाकला पाहिजे. मागील उजळणी पुढे पाठ, कारण काय नुसता पुढे जातो आहे, पण मागे बघायला पाहिजे की मी जे करतो आहे ते बरोबर करतो आहे का, त्याचा रिझल्ट कसा मिळतो आहे, मी काय चुकीचं करतो आहे, मी दिवसभर काय करतो, माझा वेळ कसा जातो, हे बघितलं पाहिजे. म्हणून बोलले नामस्मरण तर करायलाच पाहिजे, संसार कामधंद्याचं पण नियोजन करायला पाहिजे, मागचं पण बोलले सिंहावलोकन केलं पाहिजे, पुनरावलोकन केलं पाहिजे. एवढा सगळा सिंह, जंगलाचा राजा, त्याला कोणाची भीती नाही जंगलामध्ये, पण तो बोलले तरी देखील काहीतरी 5, 10, 15, 20 पावलं चालल्यानंतर एकदा एक नजर मागे टाकत असतो, मागे वळून बघत असतो. कोण होतास तू, काय झालं असं तू बघितलं पाहिजे. काय मी आहे, काय आहे, मला काय व्हायचं आहे, काय चुका करतो आहे, माझं आयुष्य किती संपलेलं आहे, मी किती आतापर्यंत माझा वेळ सगळ्या विषय वासनांमध्ये घालवला, मला प्राप्ती काय झाली त्याच्यातून. ह्याला बोलतात घालवून अकलेचा पवाडा. होल विचार करता आला, पूर्ण विचार करायचा, पूर्ण आयुष्याचा विचार करायचा, आजच्या पुरता नाही, उद्याच्या पुरता नाही, कालचा पुरता नाही, मला पूर्ण आयुष्यामध्ये मला जेव्हा काय व्हायचं आहे हे जेव्हा माझं बोलले मी ठरवेन तेव्हाच बोलले मला कळायला लागेल, मला दृष्टी मिळेल, मला बळ मिळेल. मागील उजळणी पुढे पाठ, नेम धरावा निकट, बाष्कळपणाची वटवट करूच नाही. आणि बोलले अत्यंत नेम आम्ही धरला पाहिजे. 1-2 दिवस हे करूनही सगळं भागणार नाही. बोलले रोज करावं लागेल, 1 आणि 2 दिवसाचं नाही, रोज करावं लागेल, रोज करावं लागेल. आणि सुरुवातीला तर अत्यंत प्रयत्नपूर्वक करावं लागेल, अत्यंत विचारपूर्वक, अत्यंत सगळं जाणीवपूर्वक करावं लागेल. कारण त्याच्याशिवाय होत नाही, केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे. बाष्कळपणाची वटवट करूच, कमीत कमी बोलावं बाबा, कशाला बाष्कळपणाची वटवट पाहिजे. नसे राम ते धाम सोडून द्यावे, सुखाला गे अरण्य सेवीत जावे. कशाला बाष्कळपणाची वटवट, कशाला बोलले धामामध्ये जायचं. नसे राम ते धाम सोडून द्यावे. कारण काय आम्ही बाष्कळपणाची वटवट करत बसू, मनाची घडी रागवावी न गेली, जनी आपुली ते तू हानी केली. मग काय होणार आहे, आमची ती घडी राघवाच्या शिवाय जाणार आहे. आणि मग काय होणार आहे, आणि मग आम्ही दूर जाणार आहे आणि आमची हानी होणार आहे. कारण आम्ही जेवढे ह्या सगळ्या घड्या आहेत, जेवढे हे सगळे क्षण आहेत भगवंताच्या सगळ्या कार्यामध्ये लावलेले, हे सगळे काउंट केले जाणार आहे. हेच फक्त काउंट केले जाणार आहे. हाट भरला संसाराचा, नफा पाहावा देवाचा, जे काय आहे ना बाबा ते सगळं हेच आहे.
ह्याच्या पलीकडचं काहीही काही करू द्या, किती 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 मोठा सगळा व्यवहार करू द्या, मोठा पैसा मिळवू द्या, पण त्याचं काउंट होणार नाही. भंगारवाला येतो ना आमच्याकडे, बोलले तो त्याला जे हवं आहे तेच घेतो, बाकीचं तो काढून फेकतो. बोलतो हे प्लास्टिक नाही, हे फायबर आहे, हे रबराचं आहे, हे चालणार नाही, हे खराब झालेलं आहे, हे चालणार नाही. आणखीन काय, वेचण्याची भूमिका आमची गृहिणी असते. घरामध्ये खिचडी घालायची असते, एक 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 खडा सगळी ती वेचते आणि बोलले असा फेकून देत असते आणि फक्त शुद्ध सत्वगुण ठेवत असते. म्हणजे हे असं का झालं? जे पाहिजे ना त्यासाठी जे नको पाहिजे ते बाजूला काढून फेकावं लागेल, जे पाहिजे ते घ्यावं लागेल आणि जे नको पाहिजे ते बाजूला काढून फेकावं लागेल. या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. पाशकेळपणाची वटवट दूर करायची, नियम धरावा निकट, समर्थ दोन्ही गोष्टी सांगत आहेत. बाबा चांगल्याचा जो नियम आहे ना तो धरला पाहिजे, हे जे चुकीचं आहे ना ते असं विचार करून मनन करून चिंतन करून बाजूला केलं पाहिजे. पाशकेळपणाची वटवट करून बोलण्यातून खूप सारं आमचं सगळं निघून जात असतं, आमचं समाधान सगळं हरवून जात असतं, आमची मनःशांती भंग पावत असते, आमची अंतरस्थिती भंग पावत असते. एरवी आम्ही सगळं जोडलेलो असतो, सॉकेटमध्ये आमची पिन असते भगवंताच्या, कुठेतरी ध्यान मनन ते जरी नाही झालं तरी कुठेतरी आमचं अंतःकरण स्थिर आहे, म्हणजे कुठेतरी आमचं सगळं विचार क्लिअर असतात, आमचं सगळं दिशा, आमचं सगळं ध्येय धोरणं क्लिअर असतात. असं काहीतरी पाशकेळपणाची वटवट करायची आणि सगळं वातावरण सगळं अंतःकरण सगळं गढूळ करून टाकायचं. मग बोलले काही त्या ठिकाणी समाधान, काही त्या ठिकाणी आनंद त्या ठिकाणी उरत नाही. दिशेकडे दुरी जावे, सुचिस्मंत होऊन यावे, येता काहीतरी आणावे, रीते खोटे. आता समर्थांनी हा समास ज्या काळामध्ये लिहिला त्या काळाच्या सगळ्या जीवनशैलीचा हा सगळा भाग होता. म्हणजे दिशेकडे दुरी जावे, सुचिस्मंत पूर्वीच्या काळी सगळं नदीवर सगळे लोक जायचे, तिकडेच सगळे प्रातर्विधी आणि स्नानादी सगळे विधी करून मग येता काहीतरी आणावे, रीते खोटे. आणि येताना बोलले काहीतरी अरण्यातून फळावळ आणखीन जल वगैरे ह्या सगळ्या गोष्टी ते घेऊन यायचे. त्या आशयानं समर्थांनी ही सगळी ओळ लिहिलेली आहे. आणि धूत वस्त्रे घालावी पिळून, करावे चरण क्षाळन, देवदर्शन देवार्चन यथा सांग. हे सगळं शौचादी विधी झाल्यानंतर, शुद्ध झाल्यानंतर मग अत्यंत निर्मळ सगळी वस्त्र परिधान केल्याच्या नंतर भगवंताचं चरण शाळन, सगळं आमचं स्वतःचं पायावर पाणी घेऊन काय करायचं, भगवंताचं चरणक्षाळन करायचं, देवदर्शन करायचं, देवार्चन करायचं, यथा सांग. बघा सगळ्यात पहिली क्रिया कुठली दिलेली आहे, मग घातले जाणे जन्मासी त्याचे कैसे विसरा. बोलले हे सगळं सुरुवातीचा स्मरणाचा आणि नियोजनाचा कालखंड झाला, त्याच्यानंतर स्वच्छता झाली आणि स्वच्छतेनंतर काय दिली, उपासना दिली. हा सगळा रुटीन कार्यक्रम समर्थ आम्हाला या सगळ्या समासाच्या रूपानं सेट करून देत आहेत. बोलले हा सगळा कार्यक्रम समर्थांनी सांगितलेला आहे, हा सर्टिफाईड आहे. हा सगळा कार्यक्रम आम्ही जर बोलले अत्यंत काळजीपूर्वक फॉलो केला तर बोलले जे काही सामर्थ्य आम्हाला मिळेल ते समर्थांच्या बरोबरीचं असेल. म्हणून अत्यंत सावधानतेनं आम्ही सगळं आमचं दिवसभराचं नियोजन पार पाडलं पाहिजे. काही फळाहार घ्यावा, पुढे व्यवसाय करावा, लोक आपला परावा म्हणत जावे. आणि बघा सगळी देवपूजा वगैरे सगळं झाल्यानंतर काय घ्यायला सांगितलं, फलाहार नाश्ता वगैरे सगळा करायला सांगितला. आणि बोलले हे जेवढं सकाळी लवकर आम्ही
खाल्लं तेवढं त्याची एनर्जी लवकर तयार होते आणि दिवसभराच्या कामासाठी आम्हाला ऊर्जा मिळते. आता सकाळी जर आम्ही डिले करत असलो काहीतरी खाण्यासाठी, उशिरा जेवत असलो, तर मग सकाळी दिवसभरासाठी जी आवश्यक ऊर्जा आहे ती तयार व्हायला वेळ लागतो. कारण 11, 12, 1 वाजता जर काहीतरी खाल्लं आणि ते पाचन होऊन पुन्हा 3-4 घंट्यानंतर त्याची एनर्जी ऊर्जा तयार होते, तोपर्यंत मग आम्हाला थकवा जाणवतो, शीण जाणवतो. म्हणून सकाळी जेवढ्या लवकर खाल्लं तेवढं निश्चितपणे चांगलं असतं. म्हणून हे सगळं महत्त्वाचं सगळं पूजाविधी उपासना झाल्याच्या नंतर फळाहार घ्यावा, पुढे व्यवसाय करावा, लोक आपला परावा म्हणत जावा. आणि मग बाबा पुढचं जे काय असेल ना तुझं, ते सगळं तू तुझ्या सगळ्या इच्छेप्रमाणे निश्चितपणे करू शकतोस. म्हणजे त्याच्यामध्ये काही अडचण नाही. पण सकाळी हे सगळं घडलं पाहिजे. उठून नामस्मरण घडलं पाहिजे, नंतर सगळं नियोजन घडलं पाहिजे, नंतर सगळे शौचादी विधी आणि फलाहार, आणि शौचाच्या विधीच्या नंतर आधी उपासना आणि मग फलाहार वगैरे, आणि मग दिवसभराची सुरुवात झाली पाहिजे. आता या सगळ्या क्रिया शक्य तेवढ्या सकाळी झाल्या तेवढ्या निश्चितपणे चांगल्या असतात. आणि मग पुढे काय सांगितलं, लोक आपला परावा म्हणत जावा. म्हणत जावा म्हणजे काय, हे सगळ्या सर्व ठाई एकच एक माझा ईश्वर आहे, माझे सद्गुरू आहे, आणि सगळ्यांशी अत्यंत आदरपूर्वक, अत्यंत विवेकपूर्वक, अत्यंत सावधानतेनं आम्ही सगळ्यांशी व्यवहार केला पाहिजे. सुंदर अक्षर लिहावे, स्पष्ट नेमस्त वाचावे, विवर विवरो जाणावे अर्थांतर. सुंदर अक्षर. आता हे सगळं कर्माची भूमिका. आणि जो काय विद्यार्थी असेल, ब्राह्मण असेल, त्यांच्यासाठी समर्थाने लेखनाच्या भूमिकेतून ही सगळी भूमिका सांगितली. पण ही भूमिका आमच्या कर्माची आहे. दिवसभर आम्ही काय करणार आहे ती सगळी ही भूमिका आहे. ती भूमिका काय सांगतात समर्थ, सुंदर अक्षर लिहावे. सुंदर बाबा जे काय करशील ना ते उत्तम करी पाहिजे. अत्यंत चांगल्या सगळ्या विचारानं करायचं, अत्यंत सगळं विवेकानं करायचं, अत्यंत आदरानं करायचं, अत्यंत निष्ठेनं करायचं आणि मनापासून करायचं. सुंदर जे जे करील ते उत्कृष्ट करीन असा आमचा ध्यास असला पाहिजे. अशा भूमिकेतून आम्ही केलं ना की मग तो परमेश्वर आम्हाला देण्यासाठी बांधील असतो. प्रत्येक कार्यामध्ये आम्हाला यश मिळाल्याशिवाय राहणार नाही. आम्ही करतो पण सगळं थातूरमातूर करतो, कसं तरी करायचं म्हणून करतो, बरोबर. हे सगळे साधी साधी कामं बघा ना, साध्या साध्या कामांनासुद्धा चांगले असे कुशल मजूर मिळत नाही. लोक भरपूर आहेत, बेरोजगार भरपूर आहे, पण असं कुशल आणि अत्यंत असे मनापासून कामं करणारी माणसं लोकांना भेटत नाही. आणि जो ज्याला भेटला ना त्याची प्रगती तो तिथेच राहतो, त्याला मग सगळे प्रमोशन मिळत जातं, त्याचं सगळ्या सोयीसुविधा मिळत जातात. हा सगळा भाग कशाचा आहे, मनापासून कार्य करण्याचा हा सगळा भाग आहे. अत्यंत जाणीवपूर्वक, अत्यंत प्रामाणिकपणे कार्य करण्याचा हा सगळा भाग आहे. म्हणून सुंदर अक्षर लिहावे आणि स्पष्ट नेमस्त वाचावे. स्पष्टपणे वाचायचं, स्पष्टपणे नकार. चुकीच्या गोष्टींना, नको त्या गोष्टींना स्पष्टपणे नकार देता आला पाहिजे. काय होतं, आम्ही सगळं हो 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 म्हणत जातो, चुकीच्या गोष्टी आमच्या बाबतीत होत जातात आणि त्याचं फळ मग आम्हाला वेगवेगळ्या सगळ्या प्रकारांनी भोगावं लागतं. म्हणून जेवढं आम्ही चांगल्यासाठी तत्पर आहोत ना, तेवढं जी चुकीची भूमिका आहे तेवढ्यासाठी त्याला तर ठामपणे, स्पष्टपणे, अगदी सुरुवातीलाच थोड्याशा सगळ्या हालचालीनंतर नकार देता आला पाहिजे. म्हणजे आम्ही पण बळी पडत नाही, समोरचा पण वाचतो बिचारा चुकीच्या गोष्टी करण्यापासून. म्हणून बोलले स्पष्टता आम्ही ठेवली पाहिजे, ठामपणा आम्ही घेतला पाहिजे. आणि विवर विवरो जाणावे अर्थांतर. अर्थांतर, अर्थांतर जाणण्याची भूमिका, मननाची भूमिका, श्रवणाची भूमिका, श्रवण मनन निजध्यास ही भूमिका आमच्या आयुष्यामध्ये आम्हाला अखंड ठेवता आली पाहिजे. नेमस्त नेटके पुसावे, विशद करून सांगावे, प्रत्ययविन बोलावे तेची पाप.
जे काय विचारायचं असेल बाबा, काय संवाद साधायचा असेल तर नेमस्त नेटके पुसावे, नेमस्तपणे नेटके पुसावे. कमी शब्दात अचूकपणे जे पाहिजे, जसं पाहिजे तेवढं फक्त आम्हाला घेता आलं पाहिजे. विशद करून सांगावे. सांगायचं असेल तर अत्यंत स्पष्टपणे आणि अत्यंत अचूक शब्दात सांगावं. प्रत्यय विन बोलावे त्याची बाप. काही सांगायचं असेल जे स्वानुभवाचं असेल तेच सांगावं. आणि जर त्याच्या व्यतिरिक्त जर माहीत नसेल तर स्पष्टपणे माहीत नाही असं सांगावं. माहीत नाही, अनुभव नाही आणि उगाच प्रत्येक गोष्टीत बोलायचं, हे काय झालं, हे मूर्खपण झालं, ते पाप झालं. आणि हे पाप भोगायला लागतं. कधी कधी तर लगेच भोगायला लागतं, तिथल्या तिथे भोगायला लागतं. म्हणून हे असं पाप घडू नये, असा प्रमाद आमच्या हातून घडू नये. सावधानता असावी, नीतिमर्यादा राखावी, जनास माने ऐसी करावी क्रियासिद्धी. सावधानता असलीच पाहिजे. बोलले आता अहिल्याचा भाग आहे, इंद्राचा भाग आहे. बोलले त्या आता अहिल्याला जरी तो इंद्र त्या ऋषींचं सगळं वेश धारण करून आलेला असला, पण कुठेतरी सावधानतेमध्ये ती कमी पडली. वेळ, ते ऋषी, त्यांच्या सगळ्या हालचाली, रोजच्या सगळ्या गोष्टी, स्वाभाविक सगळ्या गोष्टी चेक करण्यामध्ये ती कमी पडली. म्हणून कुठेतरी नाईलाजानं तिला पण सगळं काय झालं, शाप मिळाला, शिळा होऊन पडली. आणि मग पुढे श्रीराम आले आणि अहिल्या शिळा राघवे मुक्ती केली. त्या राघवानं मग त्या शिळेला मुक्त केलं. बोलले सावधानता जर नसेल ना तर हे असं जडत्व प्राप्त होत असतं. मग बघा, माझ्या आयुष्यामध्ये जे काय जडत्वाची, जे काय शीन भूमिका, जे काय हीनदीन भूमिका, जी काय करंटपणाची अवस्था, जी काही दुर्बळ अवस्था निर्माण झालेली आहे ना, तर त्याच्यामागे काय आहे, त्याच्यामागे ही अशीच कुठेतरी आम्ही बाळगलेली असावधानता आहे. ते आम्ही शोधलं पाहिजे की आमची ही असावधानता कशी काय आली, कुठे आली. आणि ही आली म्हणूनच बोलले ही वेळ आमच्यावर आलेली आहे. म्हणून इथून पुढे प्रत्येक गोष्टीमध्ये, प्रत्येक सगळ्या भूमिकेमध्ये आम्ही सावध होण्याचा प्रयत्न केला पाहिजे. नीती मर्यादा राखावी. प्रत्येक गोष्टीमध्ये नीती आणि मर्यादा, मर्यादेचं पालन केलं पाहिजे. प्रत्येक गोष्ट अति तेथे माती. कोणत्याही गोष्टीमध्ये मर्यादा आम्ही जर राखत असू तर बोलले त्यांचा नाश होणार नाही. मर्यादा सोडली, ज्याने मर्यादा सोडली त्याचा सर्वनाश झालेला आहे. इव्हन सीता मातेने देखील त्या लक्ष्मण रेषेची मर्यादा त्या लक्ष्मणाने घालून दिलेली होती. कुठेतरी भ्रमामध्ये सापडून रेषा ओलांडली आणि काय झालं, बोलले हानी झाली. जी काय मर्यादा आम्हाला सद्गुरूंनी विवेकाची घालून दिलेली आहे ती मर्यादा आम्ही राखण्याचा प्रयत्न करूया. नाहीतर असे रावण येतील, लोभरूपी, कामरूपी, क्रोधरूपी, अहंकाररूपी. आणि ह्या सगळ्या सीतेला, हे आमचे सगळे जीवरूपी सीता, आम्ही सगळे भगवंताचे सगळ्या जणू काही आम्ही पत्नीच आहोत. एकच पती आहे, आम्ही सगळे माया आहोत, म्हणजे पत्नीच आहोत. आम्ही सगळे प्रकृतीची रूपं आहोत, म्हणजे कुठेतरी स्त्रीच आमचं सगळं रूप आहे. स्त्रियांना तर वाटतं आम्ही स्त्रीच आहोत, पण पुरुषांना असं वाटतं की आम्ही पुरुष आहोत. पुरुष जरी असले बाबा, पण ते काय आहे, कार्याकारण सर्व काही, जगदीशा परते काहीच नाही. हे सगळं कार्याकारण आहे. कुठेतरी वेगळा देह फक्त बोलले एक या संसाराच्या उत्पत्तीसाठी म्हणून वेगवेगळा दिला, पण आतलं कंटेंट देह सोडला, देहाची रचना सोडली तर आतलं कंटेंट सेम आहे की नाही. बोलले बाहेरची देहाची रचना सोडली, सगळं तेच आहे, तीच सगळी सिस्टीम, तेच सगळं हृदय, तेच सगळे किडण्या, तेच सगळे विचार, तेच सगळं अंतःकरण, तेच सगळी बुद्धी, तोच सगळा आत्मा, तोच सगळा जीव, हे सगळं एकच आहे. मग बोलले हे असं आम्ही होलमध्ये विचार केला ना की मग स्त्री आम्हाला स्त्री वाटणार नाही, किंवा स्त्रीला पुरुष वेगळा पुरुष वाटणार नाही. त्याच्यातला सगळा भेद सगळा नष्ट झाल्याशिवाय राहणार नाही. पण हे विवेकाचे चक्षु जेव्हा उघडतील तेव्हा हा सगळा भेद नष्ट होतो.
हा तर स्त्री पुरुषाचाच सगळा भेद आहे, पण पुढे पुढे त्याला सगळ्या प्राण्यांमध्ये, सगळ्या जीवमात्रांमध्ये, सगळ्या सृष्टीमध्ये साधर्म्य सगळं वाटायला लागतं. एकच एक रूप त्याला सगळीकडे दिसायला लागतं. जनासमाने ऐसी करावी क्रिया सिद्धी. म्हणजे सगळ्या जनामध्ये कीर्ती निर्माण होईल. मरावे परी कीर्ती रूपे उरावे. जगामध्ये कीर्ती निर्माण होईल. केवळ ती आणि तीच एकच भूमिका आम्ही सगळी सांभाळली पाहिजे. आलियाचे समाधान हरिकथा निरूपण सर्वदा प्रसंग पाहून वर्तत जावे. आलियाचे समाधान. आले जो कोणी आला ना बाबा, कोणी जो काय कोणी अडचण घेऊन आलेला असेल, समस्या घेऊन आलेला असेल, काही काम घेऊन आलेला असेल, शक्य तेवढं त्याचं समाधान करण्याचा प्रयत्न आम्ही केला पाहिजे. आले याचे समाधान हरिकथा निरूपण. आणि हे समाधान आम्ही केव्हा करू शकतो? स्वतःचं आणि इतरांचं, तर हरिकथेच्या माध्यमातून. आम्ही भगवंताचं शरण गेलो, भगवंताची भक्ती, भगवंताची उपासना आमच्याकडे असेल तर आम्हाला पण समाधान मिळेल. आमच्या जे संधी देतील त्यांचं पण कल्याण करण्याचं सामर्थ्य आम्ही त्या ठिकाणी ठेवतो. कारण ते समाधानाचं, ऊर्जेचं, शांतीचं, वैभवाचं तो एकच षडगुणेश्वर असणारं ते एक स्रोत आहे. बाकी तर बोलले सगळं अवडंबर आहे. अवडंबर म्हणजे दिसते एक, असते एक. ताळ, धाटी, मुद्रा शुद्ध, अर्थ, प्रमेय, अन्वय शुद्ध, गद्य, पद्य, दृष्टांत शुद्ध, अन्वयाचे. आता हे सगळे साहित्याचे भाग आहेत. हे सगळे भाषेचे सगळे पैलू आहेत. वाचताना गद्य पद्य शुद्ध वाचणे, प्रमेय, अन्वय, अर्थ होईल असं वाचणे. या आशयानं समर्थ आम्हाला काय सांगत आहेत की बाबा प्रसंग पाहून वर्तत जावे. वेळ काळ पाहून सगळ्या विवेकानं सगळ्या गोष्टी करता आल्या पाहिजे. बहुतांचे समाधान राखावे. त्याआधी काय दिलं? गाणे वाजवणे, नाचणे, हस्तन्यास दाखवणे, सभारंजके वचने, आळकथा, छंद. म्हणजे दिवसभराचे सगळे व्यवसाय दाखवले. कुठलंही काम कर बाबा, तुझ्याकडे जो ग्राहक येतो ना, तू जिथे जिथे आहेस, ज्या ज्या भूमिकेमध्ये आहेस, ज्या ज्या नात्यामध्ये आहेस, ज्याच्या त्या सगळ्या गोष्टींचं एक कर्तव्य असतं. आणि त्या कर्तव्याप्रती, त्या कर्तव्यामध्ये राहून बोलले आम्ही काय केलं पाहिजे? बहुतांचे समाधान राखावे. बोलले आम्ही शक्य तेवढं 100% आमचं देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तीच भक्ती आहे. तेथेच परमेश्वराचं स्थान आहे. त्याच्या हृदयामध्ये असलेला परमेश्वर त्या ठिकाणी आनंद पावत असतो. बहुतांचे समाधान राखावे, बहुतांस मानेल ते बोलावे, विलग पडो निदावे कथेमध्ये. बहुतांस मानेल ते रुचेल पचेल अशा भाषेमध्ये, अशा सगळ्या आशयानं आम्ही सगळ्या गोष्टी, इतरांचा मान राखून, इतरांमधल्या परमेश्वराचा आदर राखून आम्ही सगळं त्याला समाधान करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आता या ठिकाणी कथेचं सगळं उदाहरण सांगितलेलं आहे. पण आता इथे जे ब्राह्मण आहेत किंवा जे साधू पुरुष आहेत ते कथा करतात, सत्संग करतात, प्रवचन करतात, त्यांना हे लागू होतं. मग आम्हाला हे लागू होत नाही का? पण आम्हाला इतर व्यवसाय जे आम्ही करतो, आता एखादा नोकरी करतो, एखादा डॉक्टर आहे, त्याचं मनपूर्वक ऐकून घेणे, त्याचे पूर्ण विचारांती त्याला औषधं देणे, अत्यंत कमी खर्चामध्ये त्यात तो कसा बरा होईल हे पाहणे, या दृष्टीने विचार करणे, हे कोणाचं काम आहे? हे त्या डॉक्टरचं काम आहे. मग बोलले हे 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 सगळे प्रसंग पाहून वर्तणे आहे. कुठल्याही नोकरी असू द्या, एखाद्या ऑफिसामध्ये एखादा कारकून आहे, त्याच्याकडे आलेल्या प्रत्येक व्यक्तीला व्यवस्थित सगळं समजावून सांगणे, त्याचं समाधान करणे हे त्याचं कर्तव्य आहे. लोकास उदंडवाजी आणू नये. लोकांना त्रास होईल, लोक कंटाळतील, उबकतील आणि आमच्यावर सगळे चाल करतील, आमच्यावर सगळं दोषारोप करतील. लोकास उदंडवाजी आणू नये. हे अशी वेळ, असा प्रसंग आम्ही कोणावर कधी आणू नये.
लोकांचे उकलावे हृदय. लोकांचं, जनांचं, सगळ्यांचं हृदय आम्ही उकललं पाहिजे. त्यांना त्रास देऊ नये. त्यांचं मनात काय आहे बाबा, त्यांना काय हवं नको आहे ते बघितलं पाहिजे. तरी मग स्वभावे होय नाम घोष. आता हे भक्तीतलं दाखवलं. भक्तीमध्ये कोणाला ज्याला जे जे पाहिजे ते सगळं निरूपण, श्रवण, कीर्तन, कथन आलं की श्रवण करण्याला आनंद निर्माण होतो. तसंच सगळं जगामध्ये आहे, तसंच सगळं व्यवहारामध्ये आहे. तसं आम्ही केलं. एक वेळ भक्ती आमच्याकडून कमी घडली तरी बोलले आम्हाला आमच्या आयुष्यामध्ये सुख, आनंद, समाधान मिळाल्याशिवाय राहणार नाही. भक्ती, ज्ञान, वैराग्य, योग, नाना साधनाचे प्रयोग, जेणे तुटे भवरोग मनन मात्रे. म्हणजे त्यासाठी काय पाहिजे? भक्ती पाहिजे, ज्ञान, वैराग्य, योग पाहिजे, वेगवेगळे साधनं, कधी भक्ती, कधी उपासना, कधी नामस्मरण, कधी ध्यान, कधी प्राणायाम, कधी श्रवण, कधी कीर्तन. हे नाना साधनाचे प्रयोग एका भागणार नाही. म्हणजे एक आपली आई आहे. आपली आई, तिचं बाळ रडतं आहे, त्याला उगं करण्यासाठी ती काय करते? तिला कोणती एखादी पद्धत सांगितलेली असते का, की ह्याच पद्धतीनं केलं, अशी कृती करावी, तशी ती यूट्यूबला रेसिपी बघते का? नाही. म्हणजे ती जिला जमेल ते, जिला जसं वाटेल तसं हे करून बघू दे, ते करून बघू दे, हर प्रकारे ती प्रयत्न करते आणि तिच्या बाळाला सगळं ती काय करते? शांत करते. समर्थ बोलले आम्हालाही आमच्या या भक्ती मार्गामध्ये, आमच्या या सगळ्या आयुष्यामध्ये असे सगळे प्रयोग भक्तीचे सगळे करून बघावे लागतील. तेव्हा कुठे बोलले या भगवंताची भेट आणि आयुष्याचं कल्याण होणार आहे. जेणे तुटे भवरोग मनन मात्रे. जैसे बोलावे तैसेची चालणे चालावे, मग महंत लीळा स्वभावे अंगी माने. म्हणजे बोलणे एक, चालणे एक, ही कृती एकच की जर आम्ही करू शकलो, करू लागलो तर आमच्याकडे काय उभं राहतं? महंतपण उभं राहतं. युक्ती विन साजिरा योग, तो दुराशेचा रोग, संगतीच्या लोकांचा भोग उभा ठेला. युक्ती पाहिजे, विवेकानं काम केलं पाहिजे. आयुष्यामध्ये गेल्यानंतर खूप प्रकारचे लोक भेटतील, त्यांच्यासारखं ते आम्हाला करण्याचा प्रयत्न करतील, पण आम्ही काय करावं? युक्ती केली पाहिजे. युक्तीविन साजिरा योग. युक्तीशिवाय जर नसेल ना तर तो दुराशेचा रोग उभा, योगाचं रूपांतर युक्तीशिवाय रोगामध्ये होऊन जातं. संगतीच्या लोकांचा भोग उभा ठेला. आणि संगतीच्या सगळ्या लोकांचा भोग आम्हाला पण भोगावे, तसेच भोगावे लागतात. ऐसे न करावे सर्वथा, जनास पावू नये व्यथा, हृदय चिंतावे समर्था रघुनाथ जिसे. आम्ही इतरांसारखं होऊ नये, आम्ही सावध राहावं आणि आम्ही इतरांना पण सावध करावं. स्वतःचं कल्याण आधी करावं आणि मग इतरांचं कल्याण करावं. आणि यासाठी हृदयामध्ये काय पाहिजे? हृदय चिंतावे समर्था रघुनाथ जिसे. अखंड श्रीरामाचं चिंतन आमच्या हृदयामध्ये असायला पाहिजे. उदास वृत्तीस मानवे जन, विशेष कथा निरूपण, रामकथा ब्रह्मांड भेदून पैलाड न्यावे. आणि उदास वृत्तीला राहून विशेष कथा निरूपण करून स्वतः बोलले भक्ती करावी, इतरांना पण भक्ती मार्गास लावे. जेवढं आम्ही इतरांना भक्ती मार्गास नेऊ तेवढं बोलले आमचं पण हृदय अत्यंत आनंदानं भरून जाईल. आम्ही तेवढं भगवंताच्या जवळ जाऊ. सांग महंती संगीत गाणे, तेथे वैभवास काय उणे, नभा माझी तारांगणे तैसे लोक. सोबतीला सांग, संगती, महंती, संगीत गाणे जसं जमेल तसं, पण भक्तिमार्ग सोडू नको. अक्कलबंद नाही जेथे, अवघेची विस्कळीत तेथे, एके अक्कलेविन ते काय आहे. सारा काही विवेकाचा भाग आहे. अकलेशिवाय नाही, विवेकाशिवाय नाही, बुद्धीशिवाय नाही. आणि श्रवण मनन उपासनेतून हा सगळा विवेक आम्हाला प्राप्त होत असतो. कुठेतरी शांत झालं पाहिजे, कुठेतरी मनानं चिंतन केलं पाहिजे, तेव्हा हा विवेक प्राप्त होत असतो. घालून अकलेचा पवाड, हे सगळीकडे अक्कल पाहिजे. अक्कलाचं सगळं विवेक, बुद्धी, ज्ञान, सार हे रोजच्या रोज काहीतरी आम्ही ग्रहण करत असू तर अकलेचा पवाड आमच्याकडे लागेल आणि आम्ही ब्रह्मांडाहूनच जाडं, ब्रह्मांडामध्ये विशाल विशाल होत जाऊ. तेथे कैचे आणले द्वाड करंटपणा. आणि
बोलले तेथे कैचे आणले द्वाड करंटपणा. बोलले आमच्यातला द्वाडपणा करंटपणा सहज अलगद सगळा बाजूला होऊन जाईल. येथे आशंका फिटली बुद्धी यत्नी प्रवेशली काही एक आशा वाढली अंतःकरण. बघा सगळं समासाचा सार काय आहे? बुद्धी आणि यत्न, विवेक आणि यत्न, विवेक आणि भक्ती आणि यत्न, भक्ती आणि प्रयत्न, भक्ती आणि प्रयत्न. भक्ती सुरू ठेवायची, उत्तम प्रयत्न उत्तम मंगलाचरण सुरू ठेवायचं. आणि बोलले काय होणार आहे? तर बोलले अंतःकरण याच्यानं आमचं सगळं भरून जाणार आहे आणि यश कीर्ती प्रताप महिमा आम्हाला प्राप्त होणार आहे. मंगलाचरणाची भूमिका सद्गुरू कृपेनं समर्थ कृपेनं दर आठवड्याला श्री समर्थ कृपेनं ज्या दिवशी बोलले हा वर्तमान समास आम्हाला प्राप्त होईल त्याच्या दुसऱ्याच दिवशी दर आठवड्याला एक वेगळं मंगलाचरण आम्हाला प्राप्त व्हावं किंवा मिळावं हा यत्न किंवा हे निवेदन आम्ही आता समर्थांना या आठवड्यापासून मांडूया. आणि दर आठवड्याला दर मंगळवारी एक मंगलाचरणाचा उत्तम श्रवणाचा भाग आम्हाला मिळत जाईल असा प्रयत्न आम्ही करूया. दर मंगळवारी दुपारी 12 वाजता हे सगळं मंगलाचरण सद्गुरू समर्थ आम्हाला देतील अशी आशा करूया. बुद्धी यत्नी प्रवेशली काही एक आशा वाढली अंतःकरणी इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे यत्न सिक्वन नाम समास नववा. जय जय रघुवीर समर्थ.